उन्हाळ्याच्या दिवसात ही कोकणातील लाल माती कडक उन्हामुळे तप्त होऊन अक्षरशः भाजायला लागते। ठिकठिकाणी मृगजळासारखे दृश्य दिसायला लागतं। पूर्वी लहानपणी याच उन्हात खूप खेळायचो, पण आता या कडक उन्हात जायची इच्छाच होत नाही। कदाचित ग्लोबल वॉर्मिंगमुळे, अर्थातच जागतिक तापमानवाढीमुळे हे ऊन आता नकोसं होतंय। त्यात कोकणात समुद्रावरून येणारे खारे वारे आणखी उष्णता निर्माण करतात, पण उन्हाचीही कोकणात एक वेगळीच मजा असते। नारळी पोफळीच्या बागा आणि आमराई घरासमोरच बहरत असते। माझी लेक बघा, आजचा थोडा व्लॉग ती स्वतः करणारे म्हणते। बघूया काय दिवे लावते ते। हे टुमदार घर दिसतंय ते आमचं घर आहे। त्या पलीकडे छान दाटी वाटीने झाडं झुडपं आहेत। अशी मस्त कौलारू घरं, लाल माती, चिऱ्याच्या दगडाचे गडगे आणि अधूनमधून दिसणारी गुरढोरं हे कोकणातलं नेहमीचं चित्र आहे। बैलजोडी आणि नांगर यांची संख्या आता कमी होऊन पेट्रोल डिझेलवर चालणारे यांत्रिक छोटेखानी नांगराचे मशीन आले आहे। त्यामुळे गुराढोरांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे, याचं वाईट वाटतं। सगळीकडे आमराई फोफावलेली आहे। त्यात अधूनमधून फणस, रातांबे, काजू आणि नारळी पोफळी डोकावत असतात। लाल बुंद चिऱ्याच्या दगडाच्या भिंती, चुलीसाठी जमा केलेली लाकडं, आमराईची शांत शीतल छाया आणि सळसळणारा पातेरा, अशा निवांत ठिकाणी खुर्ची टाकून बसायचं। मुंबईतील, पुण्यातील किंवा इतर शहरातील धकाधकीपासून दूर असं गावी आलं की तन आणि मन दोन्ही तजेलदार आणि समाधानी होतात। माळ रानावर फेरफटका मारायचा असेल तर तो आवर्जून संध्याकाळी फेरफटका मारायचा। दुपारच्या तळपत्या उन्हात सर्व प्राणी, पक्षी सुद्धा आपापल्या घरट्यात, डोंगर कपारीत, झाडांच्या सावलीत आराम करत असतात। पण संध्याकाळ होताच असे अनेक पक्षी खाद्य शोधायला इकडे तिकडे फिरू लागतात। हे रानातले पारवे आहेत, तुम्ही रानातले कबूतर म्हणू शकता। इकडे या पक्षाला कवडा म्हणतात। पूर्वी शिकार करून याचे मांस खाणारी माणसं होती, तेव्हा हे माणसांच्या जवळ येत नसत, पण आता यांची शिकार होत नाही, त्यामुळे ते बिनधास्तपणे माणसांजवळ येताना सहज दिसतात। हे लाल चाफ्याचं झाड बघा, एखाद्या मंदिराच्या परिसरात जसे पांढरे चाफे दिसतात त्यातलाच हा लाल प्रकार। याला उन्हाळ्याच्या दिवसात पाने नसतात, पण फुलांनी मात्र बहरलेला असतो। आमची सारंगी आता काहीतरी सांगतेय, चला अंगणात जाऊया। दुपारी अंगणात कडक ऊन होतं, त्यामुळे आईनी काजूच्या बिया सुकत घातल्यात। तर आता संध्याकाळ झाली आणि ऊन पण गेलंय, तर बघू माझी लेक आता काय म्हणते। हे आमचे काजू, हे आम्ही बागेतून तोडून आणलेले आहे आणि आईने आता उन्हामध्ये सुकत घातलेले आहेत। आता आमची सारंगी व्लॉगिंग करायला शिकली आहे, मस्त, एकदम हुशार। तर हे बघा या वर्षीचे काजू। या वर्षी काजू खराब निघण्याचे प्रमाण जास्त आहे। बहुतेक काजूंची साल करपल्यासारखी काळी झाली आहे आणि साईज सुद्धा लहान होती। ते बाजूला काढून त्यातील उरलेले हे चांगले काजूच इथे उन्हात वाळत घातलेले आहेत। आता ते पूर्ण सुकून झाल्यावर आम्ही मशीनला लावायला देणार आणि जे तुम्हाला बाजारात काजू मिळतात तसेच ते तुम्हाला खायला मिळणार। या रांगोळीला पारंपरिक कणा रांगोळी म्हणतात। पहिले शेण सारवायला लागतं, मग ते सुकल्यावर आमची आई अशी कणा रांगोळी काढते। ही रांगोळी बरेच दिवस टिकते, ती लवकर खराब होत नाही आणि तुळशीच्या पण आजूबाजूला ही कणा रांगोळी काढतात। तर माझ्या लेकीची छोटीशी व्लॉगिंग झालेली आहे। यंदा आमच्या या अंगणातील फुलझाडांवर पांढरट बुरशी सदृश्य किड्यांनी हल्ला केलाय। त्यामुळे असं झालंय की जास्वंदीची फुलं फुलतच नाहीये। जास्वंदीच्याच
फुलप्रकारांना त्या बुरशीसदृश्य किड्यांचा जास्त त्रास होतो. त्यानंतर गुलाबांना त्रास होतो. बाकी फुलझाडांना तेवढा त्रास होत नाही. या बुरशीसदृश्य किड्यांना मिलीबग्ससुद्धा म्हणतात. त्यामुळे जास्वंद आणि गुलाब सोडून इतर फुलं बरी दिसत आहेत. या चिऱ्यांच्या दगडी वाटा आणि त्यावर छान शेणाचं सारवण आणि त्यावरून मस्त चपलांशिवाय चालणं हा एक मस्त अनुभव असतो. कोकणातल्या अशाच गमती जमती मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. मध्यंतरी लेकीच्या अभ्यासामुळे, परीक्षांमुळे तसेच तिने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे मला व्हिडिओ बनवून अपलोड करायला मिळत नव्हते. आता उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे बऱ्यापैकी वेळ मिळेल ही आशा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा. त्याने आम्हाला नवनवीन विषय घेऊन व्हिडिओज बनवायची प्रेरणा मिळते. तर या व्हिडिओपुरतं इतकंच. तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी, मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद. आजी आणि नातीची व्लॉगिंगसाठी छोटीशी गॉसिप ऐका. अशी रांगोळी पारंपरिक असते, तिकडे कधीच खराब होत नाही. 8 दिवस ती चांगली राहते. तू वाढू नको. असं सांग.